फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे सम इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ SN2 केमिकल रिएक्शन. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण SN2 मेकॅनिझमचे इंट्रोडक्टरी पार्ट आणि मेकॅनिझम कन्सिडर केलं होतं. आज आपण कन्सिडर करतोय की हे SN2 मेकॅनिझम किंवा SN2 केमिकल रिएक्शन लक्षात कशी ठेवायची, त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत का, पुढे जाऊन आपल्याला डिफरन्शिएट करायचं असतं SN2 केमिकल रिएक्शन आणि SN1 केमिकल रिएक्शन मध्ये. सो what are the types or what are the points which we have to remember while we study the SN2 chemical reaction? So there are 6 points. So one by one we elaborate that particular points and try to understand that how we remember SN2 chemical reaction or what are their important types. Now first point मध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर केमिकल रिएक्शनचा रेट हा आपल्यासाठी फार महत्वाचा असतो. केमिकल रिएक्शनचा रेट म्हणजे केमिकल रिएक्शनचा स्पीड, कोणत्या स्पीडने किंवा कशा स्पीडने केमिकल रिएक्शन पुढे प्रोसीड होणार आहे, आणि ही रिएक्शन प्रोसीड होत असताना ती रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असते. केमिकल कायनेटिक्स मध्ये हा पार्ट आपण ऑलरेडी कन्सिडर केला आहे की रेटचं इक्वेशन कसं लिहायचं. तर एखाद्या केमिकल रिएक्शनचा स्पीड रेट ऑफ एनी केमिकल रिएक्शन इज डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि इथं जी आपली रिएक्शन आपण कन्सिडर केली, जी रिएक्शन मेकॅनिझम आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्काइल हलाइड कन्सिडर केला होता आणि त्याची रिएक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये होते असं म्हटलं होतं. So when we explaining the meaning of bimolecular, at that time we told that both molecules are very very important. That's why it is called as bimolecular. So दोन्ही इम्पॉर्टंट असतील म्हणून आपण इथं अल्काइल हलाइड कन्सिडर केला आणि न्यूक्लिओफाइल कन्सिडर केला. आणि अशा केसमध्ये हे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असेल, वन मॉलिक्यूल वी आर गोइंग टू कन्सिडर वन मॉलिक्यूल ऑफ अल्काइल हलाइड अँड वन न्यूक्लिओफाइल. सो दिस इज द रेट इक्वेशन. Now second thing is order of reaction. Order. So order is equal to 2. So how we calculate the order of chemical reaction? Simple. It's nothing but the summation of the power of the coefficient of the reactant which are involved in rate law expression. रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये जे कोणी रिएक्टंट असतील त्या रिएक्टंटच्या ह्या कोइफिशियंटची जे कोइफिशियंट आहे त्यांची जी पॉवर आहे त्याची समेशन करायची. एक मॉलिक्यूल आपण अल्काइल हलाइडचा कन्सिडर केला होता जो की ऑप्टिकल ऍक्टिव्ह होता रिएक्शन मेकॅनिझम मध्ये. वन न्यूक्लिओफाइल आहे, सो 1 + 1 2. सो ऑर्डर आपल्याला रिएक्शनची 2 कन्सिडर करायला मिळते. सो हा खूप महत्वाचा पॉइंट की केमिकल रिएक्शनचा रेटचं इक्वेशन आपण कसं फाइंड आउट करतो. आणि ऑर्डर 2 जे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलं होतं, बायमॉलिक्युलर रिएक्शन आहे असं सांगत होतो. मॉलिक्युलॅरिटी 2 अँड ऑर्डर 2. सो 2 ऑर्डर कशी येते, तर ऑर्डर ही काय की रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये जे कोणी कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स असतील त्यांच्या कोइफिशियंटची बेरीज आहे ती. मग रेट लॉचं एक्सप्रेशन हे आहे. रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये रिएक्शन मध्ये कोण कोण पार्टिसिपेट करतंय ते लिहितो आपण आणि त्यांचे कोइफिशियंट्स म्हणजे त्याची अमाऊंट लिहितो. मग मेकॅनिझम मध्ये जर आपण चेक केलं तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्काइल हलाइड 1 कन्सिडर केला होता आपण, 1 मोल घेतला होता त्याचा. न्यूक्लिओफाइल देखील 1 कन्सिडर केला होता. आणि असे जे कोइफिशियंट्स असतात या कोइफिशियंटची ऍडिशन समेशन करणं म्हणजे त्याची ऑर्डर कन्सिडर करणं. सो दिस इज अ फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट. नाउ second important point is this reaction is carried out in single step. So it is a single step reaction. It is a single step reaction. It is a single step reaction. खूप साऱ्या मुलांचं इथं कन्फ्युजन होतं. SN2 कन्सिडर करतोय आपण, हा नंबर माइंड मध्ये येतो पटकन. SN2 आहे पण स्टेप सिंगल आहे. एका सिंगल 1 स्टेप मध्ये ही रिएक्शन कॅरी होते, कंप्लीट होते. इथं मल्टिपल स्टेप मधली रिएक्शन नाहीये. सो सिंपल पॉइंट आपण इथं कन्सिडर करतोय की सिंगल स्टेप मध्ये रिएक्शन होते, मल्टिपल स्टेप मध्ये नाही. हे याच्यामुळे कन्फ्युजन होतं. SN2 आहे, SN2 स्टेप 1. सो SN2 कन्सिडर करत असताना सिंगल स्टेप मध्ये रिएक्शन होते. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट असेल. नाउ थर्ड वन, we are going to use the polar aprotic solvent. We already explained at the time of mechanism. So polar aprotic solvent. Polar aprotic solvent.
पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. सो पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट कोणाला म्हणायचं? फॉर एक्झाम्पल आपण ऍसिटोन कन्सिडर केलं होतं, ऍसिटोन. सो पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट बद्दल काय की ऍसिटोनचं स्ट्रक्चर आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3. सो त्याच्याकडे पोल्स असतील बट इट इज अन अप्रोटिक. सो इथं पोल कोणते? सो डेल्टा मायनस अँड डेल्टा प्लस. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज पोलार. बट अप्रोटिक मीन्स द मॉलिक्यूल विच डू नॉट हॅव अ प्रोटॉन टू लॉस. हा एक असा मॉलिक्यूल असेल की याच्याकडे प्रोटॉन नाहीये, म्हणजे H प्लस आयन्स हा रिलीज करू शकत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. सो थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट इज पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. सो ही रिएक्शन जी आपण करतो ती रिएक्शन करण्यासाठी एक सुटेबल सॉल्व्हंट आपल्याकडे असायला पाहिजे, आणि तो सुटेबल सॉल्व्हंट पोलार अप्रोटिक्स असतो किंवा SN2 मेकॅनिझम मध्ये, SN2 केमिकल रिएक्शन मध्ये, विच इज अ पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. नाउ नंबर फोर, if optically active substrate, if substrate is optically active, then inversion product is formed. Inversion product or compound is formed. So it is such an important point. Very, very, very important point. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट जर आपण कन्सिडर केला, आणि मेकॅनिझम मध्ये आपण हे सांगत होतो की अल्काइल हॅलाइड जे आपल्याकडे असणार आहे किंवा जे अल्काइल हॅलाइड आपण कन्सिडर करतोय विच इज अन ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सो असं ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्काइल हॅलाइड जेव्हा आपण कन्सिडर करतो, जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो इट इज अन इन्व्हर्जन. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. इन्व्हर्जन आहे. सपोज आपला सबस्ट्रेट जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल, then the final product is levorotatory. We already explained it. So if we consider this substrate is optically active, then its product or final compound is an inversion, not retention. It's an inversion. Next, number 5. Rate is inversely proportional to the steric hindrance. Steric हिंड्रन्स और त्याला क्राऊड असंही आपण म्हटलं. सो स्टेरिक हिंड्रन्सला आपण क्राऊड देखील कन्सिडर करतो. आता आपल्याला हे थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल की रेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स असं म्हटलं. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय तर क्राऊडीनेस आहे. सो स्टेरिक हिंड्रन्स जेवढा जास्त असेल, स्टेरिक हिंड्रन्स इन्क्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस. म्हणजे या रेट बद्दल जेव्हा आपण कन्सिडर करतो, केमिकल रिएक्शनच्या स्पीड बद्दल जेव्हा कन्सिडर करतो, ह्या पद्धतीची केमिकल रिएक्शन फास्ट कधी होईल, या केमिकल रिएक्शनचा रेट इन्क्रीज कधी होईल, जेव्हा स्टेरिक हिंड्रन्स डिक्रीज झालेला असेल तेव्हा. सो फॉर एक्झाम्पल थोडंसं आपण हे समजून घेऊयात की स्टेरिक हिंड्रन्स हा काय प्रकार आहे. सपोज आपण टेट्राहायड्रल स्ट्रक्चर कन्सिडर केलं. हा कार्बन आहे आणि कार्बनचं CX हा बॉन्ड असेल, त्याच्यासोबत हे जे 4 बॉन्ड असणार आहेत त्याचे. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय की जे 4 ग्रुप आहेत त्या ग्रुपमधला पहिला जो सपोज CH3 असेल, CH3, सो वी राईट लाईक दॅट. सेकंड असेल इथाइल ग्रुप CH2, CH3 है ना, CH2, CH3, अँड लास्ट वन इज हायड्रोजन. म्हणजे जर आपण अशा पद्धतीचा एक कंपाऊंड कन्सिडर करायचं म्हटलं, म्हणजे हा जो सबस्ट्रेट म्हणतो आपण, हा जर कन्सिडर करायचं म्हटलं आणि याच्यावरती जेव्हा या न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार आहे, हा जो NU त्याच्यावरती जेव्हा अटॅक करेल, रिप्लेसमेंट करणार आहे. सो स्टेरिक हिंड्रन्स मीन्स काय की इथं बॅकसाइड अटॅक होणार आहे. म्हणजे हा येणारा बॅकसाइड वरून येणार आहे, हा जो आहे ना बॅकसाइड वरून येणार आहे. मग बॅकसाइड वरून येताना काय होतं, स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय की इथं क्राऊड खूप आहे. हे जे सगळे ग्रुप आपल्याला कन्सिडर करतात ते इट्स अ क्राऊडीनेस इन्क्रीज होतो. आणि जर क्राऊडीनेस इन्क्रीज झाला, क्राऊड इन्क्रीज झाला, स्टेरिक हिंड्रन्स इन्क्रीज झाला, तर हा न्यूक्लिओफाईल इझिली या कार्बनला अटॅक करू शकत नाही, म्हणजे त्याच्यासोबत बॉन्ड तयार करू शकत नाही. याचा अर्थ इथं रिएक्शनचा रेट जो आहे तो स्लो राहिला, रिएक्शनचं स्पीड आहे ते डिक्रीज झालं. अशा पद्धतीचा जर क्राऊडीनेस इथं असेल तर हा न्यूक्लिओफाईल, हा जो NU आहे ते या सेंटरच्या कार्बन पर्यंत इझिली नाही पोहोचू शकत, इझिली बॉन्ड तयार नाही करू शकत. म्हणून स्टेरिक हिंड्रन्स जर जास्त असेल, हे रिलेशनच इन्व्हर्स आहे आपल्याला सांगतं
Steric hindrance increases, rate of reaction decreases, or steric hindrance decreases, rate of reaction increases. मग त्याची एक ऑर्डर आपल्याला सांगता येते. ती ऑर्डर आपण कशा पद्धतीने कन्सिडर करतो. सपोज आपण पहिला कंपाऊंड कन्सिडर केला CH3X, CH3X. सो याच्यामध्ये जर न्यूक्लिओफाईलचा अटॅक व्हायला बॅक साईडने आपण करायला गेलो तर हायड्रोजनची साईज ही स्मॉल असते, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इझिली न्यूक्लिओफाईल याला बॅक साईडने अटॅक करू शकतो. नाउ इफ वी कन्सिडर सेकंड स्ट्रक्चर, in that particular structure we replace one hydrogen by CH3, and here we can write CH3 H or H. So in this structure steric hindrance is slightly increases because of this methyl group. आणि असं जर झालं, हा स्टेरिक हिंड्रन्स थोडासा इन्क्रीज झाला तर रेट ऑफ रिएक्शन काय होणार आहे? एक्झॅक्टली डिक्रीज होणार आहे, स्लाइटली डिक्रीज. याच्यामध्ये रिएक्शन फास्ट होईल, याच्यामध्ये हा रेट ऑफ रिएक्शन स्लाइटली डिक्रीज झालेला बघायला मिळेल. नाउ थर्ड केस मध्ये आपण काय बघू शकतो? थर्ड केस मध्ये 2 हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय मिथाइल ग्रुप. 2 हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय मिथाइल ग्रुप. सो हियर वी कॅन राईट मिथाइल अँड H. सो इन दिस केस अगेन स्टेरिक हिंड्रन्स इन्क्रीजेस. या केसमध्ये काय झालं? स्टेरिक हिंड्रन्स आणखी इन्क्रीज झाला, सो रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस. In last, another example, all hydrogens are replaced by methyl group. अशी एक केस आपण कन्सिडर करतो की सगळे हायड्रोजन म्हणजे तिन्ही हायड्रोजन इथं मिथाइल ग्रुपने रिप्लेस झाले. आणि असं जर झालं तर इथे स्टेरिक हिंड्रन्स खूप इन्क्रीज झाला. मग ही ऑर्डर कशी सांगता येईल? दिस इज अन एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर. दिस इज द फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर. सो स्टेरिक हिंड्रन्स मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. झिरो ऑर्डर इज ग्रेटर दॅन फर्स्ट ऑर्डर, इज ग्रेटर दॅन सेकंड ऑर्डर, इज ग्रेटर दॅन थर्ड ऑर्डर. सो या ऑर्डर्स आपल्याला एक्झाम मध्ये फार महत्वाचे असतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कन्सिडर करत असताना आपल्याला ऑर्डरवरती क्वेश्चन्स विचारले जातात. सो स्टेरिक हिंड्रन्स हा खूप महत्वाचा पॉईंट आपण कन्सिडर केला आहे की मॉलिक्युलमध्ये स्टेरिक हिंड्रन्स जेवढा जास्त असेल, रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डिक्रीजेस. जर आपल्याला त्या केमिकल रिएक्शनचा रेट इन्क्रीज करायचा असेल तर आपल्याला स्टेरिक हिंड्रन्स डिक्रीज करायचा आहे. आणि या स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. जेवढा स्टेरिक हिंड्रन्स जास्त, इकडे खूप स्टेरिक हिंड्रन्स आहे, हे तिन्ही मिथाइल ग्रुप आहेत. न्यूक्लिओफाईलचा जो बॅक साईडने अटॅक होणार आहे तो इझिली नाही होणार. सो ऑटोमॅटिकली केमिकल रिएक्शनचा रेट आहे तो स्लो होईल, डिक्रीज होईल. सो हा एक लास्ट पॉइंट आपण कन्सिडर केला. नाउ लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. सो आणखी एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट असेल, हा लिव्हिंग ग्रुपचा नेचर हा काय सजेस्ट करतो आपल्याला, किंवा लिव्हिंग ग्रुपचा नेचर कन्सिडर करत असताना तो पॉइंट आपल्या दृष्टीनं महत्वाचं काय की आता जे आपण स्टेरिक हिंड्रन्स बद्दल बोललो, स्टेरिक हिंड्रन्स बद्दल आपण जे बोललो, RX जे अल्काइल हॅलाइड आपल्याला कन्सिडर करायचा आहे, हा जो स्टेरिक हिंड्रन्स आहे तो याच्याशी रिलेटेड आहे. आर ग्रुपचे किती ग्रुप त्याला रिलेट झाले, तो अल्काइल हॅलाइडशी रिलेटेड आहे. पण लिव्हिंग ग्रुप बद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं आहे, हा लिव्हिंग ग्रुप आपण कोणाला कन्सिडर करतो? आपण मेकॅनिझम मध्ये म्हटलं की न्यूक्लिओफाईलची ऍडिशन होते आणि लिव्हिंग ग्रुप रिलीज होतो, निघून जातो. म्हणजे कोणाविषयी आपण बोलतोय? एक्स विषयी. सो याचं जे नेचर असेल याच्यावरती देखील केमिकल रिएक्शनचा रेट डिपेंड असतो. आणि ते रिलेशन असं आहे, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिव्हिंग ग्रुप. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिव्हिंग ग्रुप. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिव्हिंग ग्रुप. हे थोडंसं आपण इलॅबोरेट करूयात. लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय किंवा त्याचं नेचर म्हणजे काय, तर त्याची साईज असेल. या लिव्हिंग ग्रुपची साईज जेवढी मोठी असेल, रेट तेवढाच जास्त असणार आहे. मग हॅलोजन मध्ये कोणते कोणते लिव्हिंग ग्रुप आपल्याकडे असणार आहेत? सो आपल्याकडे आयोडीन असेल, त्याची ऑर्डर आपल्याला सांगता येते. आयोडीन इज ग्रेटर दॅन Br इज ग्रेटर दॅन Cl इज ग्रेटर दॅन फ्लोरीन. ही साईजची ऑर्डर आहे ना, म्हणजे आयोडीनची साईज सर्वात मोठी आहे. आणि आयोडीनची साईज मोठी असल्यामुळे बॉन्ड लेंथ इन्क्रीज होईल ना. हा आपला आर ग्रुप आहे आणि हा आयोडीन आहे, त्याची साईज खूप मोठी आहे, त्यामुळे ही लेंथ इन्क्रीज झाली. सो वेन साईज इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. अँड वेन बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस.
तो बॉन्ड आहे तो वीक होतो आणि वीक बॉन्ड असेल तर इझिली ब्रेक होतो. सो इझिली तो ग्रुप लिव्ह होऊ शकतो. सिंपल फॅक्ट इथं लक्षात घ्यायची की बॉन्ड स्ट्रेंथ वरती तर सगळं डिपेंड असेल बॉन्ड ब्रेक करणं. सो त्या बॉन्डची स्ट्रेंथ जेवढी वीक असेल तेवढा इझिली ग्रुप त्याच्यातून लिव्ह होऊ शकतो. सो सिंपल फॅक्ट आपण अशी सांगितली. मग याची जी ऑर्डर आपण कन्सिडर करतो ही ऑर्डर कन्सिडर करत असताना कशा पद्धतीनं लिव्हिंग ग्रुपची ऑर्डर आपल्याला कन्सिडर करता येते. सो CI इज ग्रेटर दॅन CBr इज ग्रेटर दॅन CCl इज ग्रेटर दॅन CF. सो ही सिंपल फॅक्ट आहे. म्हणजे आपण असं म्हटलं की कन्सिडरेशन करत असताना ह्या लिव्हिंग ग्रुपच्या नेचरवरती ही गोष्ट डिपेंड आहे ना. हा लिव्हिंग ग्रुपचा साईज, इकडे साईज आयोडीन पासून फ्लोरीन पर्यंत साईज डिक्रीज होत जातो. साईज डिक्रीज याचा अर्थ बॉन्ड स्ट्रॉंग होतोय आणि बॉन्ड स्ट्रॉंग याचा अर्थ तो इझिली लिव्ह नाही होणार, इझिली ब्रेक नाही होणार. याचा अर्थ इझिली ब्रेक नाही झाला तर तो इझिली लिव्ह नाही होणार. म्हणून आपण याच्यामध्ये असं सांगितलं की साईज मॅटर करतं. साईज जेवढी मोठी असेल, या एक्स ग्रुपची जेवढी साईज मोठी असेल तेवढी बॉन्डची लेंथ इन्क्रीज होईल आणि बॉन्डची लेंथ इन्क्रीज झाली की त्याची स्ट्रेंथ डिक्रीज होते. सो विच कॅन बी ब्रेक इझिली. आणि बॉन्ड जेवढा इझिली ब्रेक होईल तेवढा इझिली तो रिलीज होईल, लिव्ह होईल. सो हे इम्पॉर्टंट पॉइंट्स होते की जे SN2 रिएक्शन मध्ये अतिशय महत्वाचे आहेत. हे 6 पॉइंट आपल्याला रिमेंबर करावे लागतील, लक्षात घ्यावे लागतील, ते समजून घ्यावे लागतील कशा पद्धतीने SN2 केमिकल रिएक्शन परफॉर्म होते. हे इम्पॉर्टंट पॉइंट कन्सिडर केल्यानंतर या SN2 केमिकल रिएक्शनचं एक प्रॉपर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात. सो मिथाइल ब्रोमाइडचं एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करायचं. सो हा जो मिथाइल ब्रोमाइड आहे, या मिथाइल ब्रोमाइडची रिएक्शन, याचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन कशा पद्धतीनं होतं तो पॉइंट आपण आता कन्सिडर करू. टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे मिथाइल ब्रोमाइड, CH3Br स्ट्रक्चर टेट्राहायड्रल मध्ये आपण कन्सिडर करूयात. हा कार्बन असेल. सो ब्रोमाइड म्हणतोय आपण, म्हणजे Br कन्सिडर करतोय आपण. मिथाइल आहे, सो तिन्ही हायड्रोजन असतील, फक्त ते 3 हायड्रोजन टेट्राहायड्रली आपल्याला रिप्रेझेंट करायचे. सो दिस वन इज बिलो दी प्लेन, दिस वन इज अबोव्ह दी प्लेन. नाउ दिस इज द मिथाइल ब्रोमाइड. आणि या मिथाइल ब्रोमाइडची रिएक्शन स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल सोबत आपल्याला करायची. कोण आहे तो NaOH. सो NaOH मधला OH मायनसची सबस्टिट्यूशन आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. सो ऑलरेडी आपण असं म्हटलं की हा जो न्यूक्लिओफाईल आहे हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे जो की फ्रंट साइडने अटॅक नाही करू शकत. आणि दिस वन इज मायनस, दिस वन इज ऑल्सो मायनस. सो हे रिपेल होईल. जे मेकॅनिझम मध्ये सांगितलं होतं तेच आपण इथे एक्सप्लेन करतोय. फक्त इथे एक प्रॉपर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं. मग आता इथे काय होणार, इथं जो OH अटॅक आहे हा OH अटॅक बॅक साइडनी होईल. सो दिस OH इज गोइंग टू अटॅक फ्रॉम बॅक साइड. आणि बॅक साइडने अटॅक झाल्यानंतर बॉन्ड फॉर्म होतो तेव्हा हा बॉन्ड ब्रेक होणार आहे ना. हा लिव्हिंग ग्रुप आहे, हा लिव्ह करणार आहे. आणि मेकॅनिझम मध्ये आपण सांगितलं होतं की हे नेचर कसं आहे, आता हे जे हे ग्रुप अटॅच आहे ते अशा पद्धतीने आहे. जेव्हा बॅक साइडने याला अटॅक होईल ते रिपेल होतील, स्लाइटली अवे जातील. आणि ते अवे गेल्यानंतर एक इंटरमिडिएट स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळतं. पेंटाव्हॅलंट इंटरमिडिएट स्ट्रक्चर बघायला मिळतं. ते पेंटाव्हॅलंट इंटरमिडिएट स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल. सो दिस वन इज कार्बन, दिस 3 हायड्रोजन्स. सो OH चा बॉन्ड फॉर्म होतोय. OH हा बॉन्ड फॉर्म होतोय आणि CBr जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतोय. ओके, दिस इज अन pentavalent intermediate which is unstable. So this is the formation of bond is formed, ha bond break so takes place simultaneously असं म्हटलं. सो पेंटाव्हॅलंट इंटरमिडिएट आहे जो की अनस्टेबल आहे. आणि फायनल स्ट्रक्चर याचं जेव्हा आपण कन्सिडर केलं ते फायनल स्ट्रक्चर कन्सिडर करत असताना हा OH कम्प्लिटली त्याच्याकडे अटॅक करेल असं म्हटलं. म्हणजे हा सुरुवातीची पोझिशन आहे. याला बॅक साइडने येत असताना हे ग्रुप स्लाइटली अवे जातील आणि कम्प्लीट हा बॉन्ड फॉर्म झाला आणि इकडचा जो एक्स आहे तो निघून गेला. देन इट लुक लाईक दिस. इन्व्हर्जन स्ट्रक्चर मिळतं असं आपण म्हटलं. आणि हेच इन्व्हर्जन स्ट्रक्चर आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे किंवा ड्रॉ करायचं आहे. सो कार्बन असेल, हा OH ग्रुप कम्प्लिटली बॉन्ड फॉर्म झालेला असेल. सो नाव राहिलेले जे हायड्रोजन असतील ते अशा पद्धतीने याला अरेंज होते. सो दिस वन इज बिलो दी प्लेन, this one is the above the plane. Now this is a inversion
कंपाऊंड, इन्व्हर्जन कंपाऊंड. ओके. सो स्टेरिओकेमिस्ट्री आपल्याला एक्सप्लेन करायची असेल तर अशा पद्धतीनं रिएक्शन घ्यावी लागेल. सिंपल रिएक्शन आहे. फक्त जेव्हा रिएक्शन आपण अशा पद्धतीने कन्सिडर करतो, सो मिथाइल ब्रोमाइड इज कन्व्हर्टेड इनटू मिथाइल अल्कोहोल, आपल्याला अल्कोहोल मिळालं. आणि असं अल्कोहोल जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा एक सिंपल गोष्ट अशी लक्षात घ्यायची की जेव्हा ह्या पॅटर्न मध्ये आपण रिएक्शन एक्सप्लेन करतोय तर आपल्याला याची स्टेरिओकेमिस्ट्री एक्सप्लेन करता येते. अदरवाईज आपण सिंपल वेने देखील रिएक्शन लिहू शकतो ना. मिथाइल ब्रोमाइडची ही रिएक्शन आपण अशीही लिहू शकतो, मिथाइल ब्रोमाइड CH3Br प्लस NaOH आहे ना. सिंपल केमिकल रिएक्शन आहे. आपण अशीही केमिकल रिएक्शन लिहू शकतो. मग या रिएक्शन मध्ये काय होईल, हा NaBr बाहेर जाईल आणि हा OH आहे तो CH3 ला अटॅक करेल. सो फायनल प्रॉडक्ट आपल्याला काय मिळेल, दिस प्रॉडक्ट विल बी CH3OH प्लस NaBr. मग डिफरन्स काय, या रिएक्शन मध्ये स्टेरिओकेमिस्ट्री आपल्याला एक्सप्लेन करता येते, या रिएक्शन मध्ये स्टेरिओकेमिस्ट्री एक्सप्लेन करता येत नाही. ही जनरल रिएक्शन झाली. अशा पद्धतीने ही जनरल रिएक्शन लिहिली जाते. बट हा पॅटर्न जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा आपल्याला ही स्टेरिओकेमिस्ट्री एक्सप्लेन करता येते. ही इन्व्हर्जन आहे की रिटेन्शन आहे. सो अशा पद्धतीनं एक प्रॉपर एक्झाम्पल आपण SN2 केमिकल रिएक्शन